नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या चॅनलवर मनापासून स्वागत करते। आज आपण फोटक्स ब्लाउजची स्टिचिंग करणार आहे। हा साधा ब्लाउज पीस आहे, अस्तर लावणार नाही आपण। मागच्या व्हिडिओमध्ये आपण फोटक्स ब्लाउजची ड्राफ्टिंग बघितली होती। आज आपण स्टिचिंग करणार आहे। बॅक पार्ट आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे। अनफोल्ड साइडनी आपल्याला टक्स द्यायचा आहे, तर अनफोल्ड साइडनी आपल्याला 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला 4.5 इंचावर मार्किंग करायची आहे। मार्किंग करून झाल्यानंतर आपण टक्स घेतला होता 1 इंच, तर आपल्याला हाफ इंच दोन्ही साइडनी मार्किंग करून घ्यायची आहे आणि स्केलच्या साहाय्याने आपण ती लाईन जोडून घेऊ। जोडल्यानंतर आपल्याला बॅक साइडला सुद्धा आपल्याला ही मार्किंग अशाच पद्धतीने करायची आहे। तर कपड्याला आपण फोल्ड करून त्या जिथे आपण मार्किंग केली आहे तिथे आपल्याला टॅप करायचं आहे। सेकंड साइडला आपली मार्किंग व्यवस्थित जशी तशी आलेली आहे, त्याला आपण आता थोडंसं डार्क करून घेऊया। दोन्ही साइडला आपली मार्किंग झालेली आहे। जिथे आपण मार्किंग केली ते सेम त्या मार्किंगवरच आपल्याला आता स्टिचिंग करायची आहे। अशा पद्धतीने सेकंड साइडला पण आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे। दोन्ही साइडचे आपले टक्स हे कंप्लीट झालेले आहे। आता आपण खाली बेल्ट लावणार आहे। बेल्ट लावत असताना बेल्ट हा 2 इंचाचा घ्यायचा आहे आणि खालून आपल्याला अर्धा इंचाची शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला खालच्या बाजूला कट्स करायचे आहे। काही डिस्टन्सने आपण कट्स करून घेऊ। कपड्याला आता आपल्याला फोल्ड करायचं आहे। कपडा फोल्ड करून झाल्यानंतर प्रेस शिलाई करायची आहे। प्रेस शिलाईमुळे काय होतं, आपलं फिनिशिंग छान येते। त्यामुळे व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे। आता जो एक्स्ट्रा कपडा होता पाव इंच, तो आपल्याला दुमडून घ्यायचा आहे आणि सेकंड आपल्याला व्यवस्थित कपडा हा वरच्या बाजूला घेऊन तिथे आपल्याला शिलाई मारायची। ही शिलाई आपल्याला 5 नंबरची शिलाई मारायची आहे, कारण की आपल्याला इथे तुरपाई करावी लागते म्हणून। मग ते काढताना इझी जाते आपल्याला। इथे तुरपाई करायची आहे म्हणून आपण 5 नंबरची शिलाई करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपला बॅक पार्टची स्टिचिंग ही कंप्लीट झालेली आहे। आता आपण फ्रंट पार्टची स्टिचिंग करणार आहे। आता फ्रंट पार्टची स्टिचिंग करणार आहे। हा जो आपला सेंटर डाट आहे त्याला व्यवस्थित आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचा आहे आणि जसा आपण त्याला लाईन्सनी आपण क्रॉस मध्ये लाईन सोडलेल्या आहेत त्याच्यावरच आपल्याला स्टिचिंग करायची आहे। सगळ्यात पहिले आपल्याला लॉक करायचं आहे आणि लास्ट मध्ये पण लॉक करायला विसरायचं नाही। लॉक करून झालं। आता आपली सेकंड येते वेस्टची, म्हणजे कमरेजवळचा जो डाट येते त्याला आपल्याला स्टिच करायचा आहे। तोही एकावर एक ठेवायचा आहे। जसं आपली मार्किंग आहे त्या मार्किंगवर आपल्याला स्टिचिंग कंप्लीट करून घ्यायची आहे। स्टिचिंग करत असताना आपल्याला कपडा हा पहिले व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर येते आपलं साइड डाट। साइड डाटला पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि आता आर्महोल डाट। या पद्धतीने आपण 4ही डाटला आपण इथे स्टिचिंग करून घेणार आहे। स्टिचिंग करत असताना आपल्याला कपडा हा व्यवस्थित ठेवायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपला फोटक्स ब्लाउज झालेला आहे। पफही किती सुंदर आलेला, व्यवस्थित आलेला आहे। दोन्ही साइडचे मी इथे रेडी करून घेतलेले आहे स्टिचिंग। आता आपल्याला जॉईन करून आपल्याला चेक करायचं की आपली स्टिचिंग ही व्यवस्थित आलेली आहे का। बघू शकता दोन्ही साइडनी आपला व्यवस्थित डाट हा बरोबर डाटवरच आलेला आहे, कारण की आपण ड्राफ्टिंग व्यवस्थित केली होती त्याच्यामुळे आपली स्टिचिंग ही परफेक्टच येणार आहे। त्यामुळे तुम्ही एकदा जर ड्राफ्टिंगचा व्हिडिओ बघितला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तुम्हाला कळेल की ड्राफ्टिंग ही आपली परफेक्ट असेल तर आपली स्टिचिंग सुद्धा परफेक्ट होते। फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की स्टिचिंग करताना आपल्याला कपडा हा आपला व्यवस्थित ठेवायचा आहे। बघू शकता 4 डाट आहे तरी पण पफ किती व्यवस्थित आलेला आहे। या पद्धतीने आपल्याला दोन्ही साइडने आपली स्टिचिंग करून झालेली आहे। आता इथे आपल्याला चेक करायचं आहे की आपला कपडा कुठे एक्स्ट्रा आहे का, आणि जर शेप व्यवस्थित नसेल तर ते आपल्याला इथे करून घ्यायचं आहे। कारण की जेव्हा आपण स्टिचिंग करणार आणि शेप चेक करणार नाही तर जेव्हा स्टिचिंग करणाऱ्यानंतर कधी कधी काय होते, एक साइडचं आपलं लूज होते, कमी जास्त कपडा होते, तर ते यामुळेच होते की आपण पहिले चेक करत नाही। आता इथे बघा आर्महोल मध्ये मला थोडासा शेप व्यवस्थित वाटत नाही आहे, तर मी तिथे व्यवस्थित कट करून घेते, जेणेकरून मी जेव्हा स्टिचिंग करणार तर माझी स्टिचिंग ही परफेक्ट येणार। आता आपल्याला योकपट्टी जॉईन करायची आहे। तर आपल्याकडे 2 योकपट्टी असते। तर फर्स्ट जी पहिली आहे वरची ती आपल्याला सरळ कपड्यावर आपल्याला सरळ बाजू आतमध्ये आपले दोन्ही सरळ बाजू येणार आहे। थोडासा पाव इंच आपल्याला योकपट्टीचा समोर ठेवायचा आहे आणि जसजशी योकपट्टी जात आहे त्यानुसार आपल्याला स्टिचिंग करायची आहे।
स्टिचिंग ही 1/2 इंचाची करायची आहे. कपडा आपल्याला कुठेही ओढायचा नाही आहे. जशी स्टिचिंग जात आहे त्यानुसार आपल्याला स्टिचिंग इथे कंप्लीट करायची आहे. आता सरळ करून झाला आहे बघा, व्यवस्थित आलेला आहे. आता जो खालची सेकंड योगपट्टी आहे तिला आपल्याला उलटी ठेवायची आहे खालच्या बाजूला आणि मॅच करून आपल्याला याच्यावर पण अर्धा इंचाची शिलाई मारून घ्यायची आहे. योगपट्टीला आपण सरळ करून घेऊ. बघू शकता लाईन जी आपली आयहुकची लाईन आहे ती एकदम स्ट्रेट आलेली आहे व्यवस्थित. आता आपल्याला जो 4 टक्सचा वरचा भाग आहे तो आपल्याला छान दुमडून घ्यायचा आहे. खालचा जो आपला योगपट्टी आहे त्याला आतमध्ये येऊ द्यायचं नाही. दोन्ही योगपट्टीच्या मध्ये त्याला आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता जो वरची योगपट्टी आहे ती खालच्या योगपट्टीपेक्षा एक लाईन आपल्याला वर ठेवायचं आहे. स्टिचिंग करताना आपल्याला खालची जी योगपट्टी आहे त्यालाच लक्षात घेऊन आपल्याला 1/2 इंचाच्या डिस्टन्सनी इथे स्टिचिंग करून घ्यायची आहे. आणि आता कपड्याला आपल्याला बाहेर काढून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने आपल्याला कपड्याला बाहेर काढून बघू शकता आपली जी इनविजिबल स्टिचिंग झाली, कुठेही आपली इथे स्टिचिंग दिसणार नाही, परफेक्ट आलेला आहे. खूप जणांना काय होतं की योगपट्टी जॉईन करताना खालचं खालीवर येते, कधी कधी कपडा खालीवर दिसते. जर तुम्ही अशा पद्धतीने स्टिचिंग करणार तर तुमची जी स्टिचिंग आहे ते परफेक्ट दिसणार. खालची जी योगपट्टी आहे ते वरच्या बाजूला दिसणार नाही किंवा स्टिचिंग सुद्धा दिसणार नाही. बघू शकता अशा पद्धतीने. असेच टिप्स मी तुम्हाला नेहमी सांगत राहणार आहे. तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमचे जे टेलरिंग फ्रेंड्स असेल त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. अशाच पद्धतीने मी दुसरा पार्ट पण रेडी करून घेतलेला आहे. बघू शकता याप्रमाणे दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहे. आता आपल्याला आय हुकची पट्टी अटॅच करायची. ती कशी अटॅच करायची ते मी तुम्हाला सांगते. राईट साईडला आपल्याला आयची पट्टी अटॅच करायची आहे. आता पट्टी अटॅच करताना आपल्याला पहिले स्ट्रेट लाईन असणे गरजेचे आहे. तर स्ट्रेट लाईन नसेल तर ते व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला हा जो कपडा आहे तो पलटून घ्यायचा आहे. आपल्याला बॅक साईडनी आपल्याला स्टिच करायचा आहे. याच्यावर आपल्याला आयसाठीची पट्टी आपण 3 इंचाची रेडी केली आहे ती त्याच्यावर ठेवायची. खालच्या बाजूला आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे. त्याला खालच्या बाजूला दुमडून घ्यायचं आहे आणि अर्धा इंचाची आपल्याला इथे स्टिचिंग करून घ्यायची आहे. आता कपड्याला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि हे जी आपली स्टिचिंग आलेली आहे तिथे आपल्याला प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. प्रेस शिलाई केल्यामुळे काय होते, फिनिशिंग छान येते. त्याच्यामुळे प्रेस शिलाई करणे खूप गरजेचे आहे. प्रेस शिलाई करून झाली. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे आपल्याला 1/2 इंचाचा कपडा सोडून बाकीचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि एक्स्ट्राचे जे धागे असतात ते सुद्धा आपल्याला कट करायचे आहे. इथे आपल्याला 1/2 इंच इतका कपडा आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. खालच्या बाजूला व्यवस्थित त्यांना फोल्ड करून स्टिचिंग करून घ्यायची आहे. आता हे जे 1/2 इंचाची आपण शिलाई केली होती त्याला व्यवस्थित आपल्याला ठेवायचं आहे. कुठलाही आपला जो खालचा जो स्टिचिंगची जी लाईन आहे ती दिसायला नको अशा पद्धतीने आपल्याला तिथे ठेवायचं आहे. वरच्या बाजूला लॉक करायचं आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे. खालच्या बाजूला सुद्धा लॉक करायचं आहे. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली आय ही कंप्लीट झालेली आहे. तर आता आपण हुकपट्टी अटॅच करूया. हुकपट्टी आता अटॅच करते आपण 2 इंचाची हुकपट्टी घेतलेली आहे ज्याला आपण डबल फोल्ड केलेला आहे. आणि ही हुकपट्टी आपल्याला सरळ भागावरच अटॅच करायची आहे कारण की आपल्याला आतमध्ये दुमडायची असते म्हणून. जसं आपण 1/2 इंच खालच्या बाजूला सुद्धा दुमडून घेतलेला आहे आणि इथे स्टिचिंग करून घेऊ अर्धा इंचाची. आता हे जो कपडा आहे तो आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे. प्रेस शिलाई करणे खूप गरजेचे आहे. मी वारंवार सांगते कारण की फिनिशिंग खूप सुंदर येते. जर फिनिशिंग ब्लाऊजची छान आली तर तुमचा ब्लाऊजचा लुकही खूप सुंदर दिसतो. ब्लाऊजचा लुक सुंदर असेल तर आपली साडीही खूप सुंदर दिसते. त्याच्यामुळे स्टिचिंग करताना परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. तर चला आता ह्या भागाला आपण आतल्या बाजूला दुमडून घेऊ आणि या साईडला व्यवस्थित पलटी केल्याच्या नंतर आपल्याला इथे 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे कारण की इथे आपल्याला तुरपाई करायची असते म्हणून. इथे मी लॉक करून घेतलेला आहे आणि शिलाई मारायची. आणि खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला इथे लॉक करायचं आहे, व्यवस्थित सेट करायचं आणि खालच्या बाजूला आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली आय हुकची पट्टी अटॅच झालेली आहे. आता आपण इथे चेक करून घेऊ आपला ब्लाऊज व्यवस्थित आहे का. आता बघा चेक करत असताना काय करावं लागेल, बघा इथून आपल्याला आयची पट्टी आणि हुकची पट्टी व्यवस्थित बघायची आहे. आणि हुकची पट्टीपेक्षा आपली आयची पट्टी ही समोर ठेवायची आहे आणि सगळीकडे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे.
ज्याप्रमाणे मी ठेवलेला आहे त्याप्रमाणे व्यवस्थित ठेवायचं. आपल्या नेकचा राऊंड बघा सगळं. जिथे थोडंसं मला असं वाटतं की एक्स्ट्रा आहे तिथे मी कट करून घेत आहे. जिथे तुम्हाला वाटतं की एक्स्ट्रा आहे तिथे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. फिनिशिंग व्यवस्थित येऊ द्यायची आहे. सगळीकडे आपलं चेक करून झालेलं आहे. आता आपण शोल्डर जॉईन करणार आहे. तर आता शोल्डर जॉईन करूया. बॅक पार्ट आपल्याला फ्रंट पार्टवर ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला वरच्या बाजूला आपल्याला हाफ इंचाच्या डिस्टन्सनी आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. डबल शिलाई करायची आहे इथे आपल्याला. जिथे एक्स्ट्रा धागे असेल ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपला शोल्डर जॉईन झालेला आहे. आता स्लीव्स अटॅच करणार आहे. फ्रंटचा पार्ट आणि बॅकचा पार्ट हे लक्षात ठेवायचं. इथे मला कपडा कमी पडला होता म्हणून मी तो जॉईन करून घेतलेला आहे. आता आपण जेव्हा सिंगल अस्तर लावत नसतं आपल्याला 1.5 इंच आपण खाली एक्स्ट्रा ठेवत असतो. त्याच्यातून आपण हाफ इंच आता इथे काय करत आहे दुमडून घेत आहे. तिथून आपण एक शिलाई मारून घेणार आहे. आता आपल्याला पाऊण इंच कपडा फोल्ड करायचा वरच्या बाजूला आणि इथे आपल्याला शिलाई करायची आहे. शिलाई ही आपल्याला मोठी शिलाई करायची 5 नंबरची शिलाई करायची आहे कारण की इथे आपल्याला तुरपाई करावी लागते म्हणून. अशा पद्धतीने आपली शिलाई झालेली आहे. आता आपण कपड्याला व्यवस्थित सरळ करून घेऊ. आता इथे आपण चेक करून घेऊ आपली स्लीव किती होती 8 इंचाची. आता आपल्याला वरच्या बाजूला आपल्याला स्टिचिंगसाठी अर्धा इंच बरोबर मिळत आहे. आपली स्लीव व्यवस्थित परफेक्ट झाली आहे. आता फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला फ्रंट पार्ट जॉईन करायचा आहे आणि बॅक मध्ये आपल्याला बॅक पार्ट जॉईन करायचा आहे. हे आपल्याला पहिले चेक करून घ्यायचं आहे. आता आपण हाफ इंचाच्या डिस्टन्सनी इथे आपल्याला शिलाई करायची आहे. शिलाई करत असताना व्यवस्थित शिलाई करायची, घाई करायची नाही कारण की कपडा कसा असतो गोल आकाराचा असतो. इथे म्हणजे पॉइंट तयार होते त्याच्यामुळे व्यवस्थित आणि कपडा हा फोल्ड होणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आणि आपली जी स्लीव्ज आहे त्याला आपल्याला कुठेही ओढायचं नाहीये. त्याच्यामुळे लक्ष देऊन इथे आपल्याला स्लीव अटॅच करायची. अशा पद्धतीने आपली स्लीव इथे अटॅच झालेली आहे. दुसरी स्लीव इथे मी अटॅच करून घेतलेली आहे. आता आपल्या दोन्ही स्लीव इथे अटॅच करून झालेला आहे. इथे आपलं पूर्ण स्टिचिंग झालेली आहे. आता आपल्याला फिटिंगची मार्किंग करायची आहे. तर मी पहिले जो ब्लाऊज आहे तो सरळ ठेवत आहे. आयहुकची पट्टी एकावर जसं आपण आयहुक लावल्यानंतर आपण ठेवतो त्यानुसार लावून इथे आपल्याला पिन अटॅच करून घ्यायचे आहे. इथे आपण आता चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपला ब्लाऊज बसलेला आहे का. आपला ब्लाऊज हा सरळ आहे. इथे आपण एक पिन लावून घेऊ आणि बघू शकता अशा पद्धतीने आपल्या इथे स्ट्रेट करायचं आहे आणि इथून आपल्याला पाव इंचावर एक शिलाई मारून घ्यायची आहे पहिले. शिलाई ही सरळ असायला पाहिजे एकदम व्यवस्थित. शिलाई मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. कपडा कट करून झाल्याच्या नंतर आपल्या ब्लाऊजला आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. ब्लाऊजला पलटी करून घेतल्यानंतर आपल्याला त्याला फिटिंगची शिलाई मारायची आहे. आता ही शिलाई आपण आतमध्ये पाऊण इंच का बरं मारली कारण की बघा जेव्हा काही ब्लाऊज असतात त्याचे धागे निघत असते. तर अशा पद्धतीने जर आपण स्टिचिंग केली तर ते आपले धागे निघणार नाही आणि आपली फिनिशिंग बघा लास्टमध्ये खूप छान दिसते. अशा पद्धतीने कोण कोण स्टिचिंग करते तर प्लीज मला त्या पद्धतीने कमेंट करा. आणि आता आपण इथे मार्किंग करून घेऊ. आपली कमर आहे 34 इंच, ज्याचे अर्धे होते आपले 8.5 इंच. इथे 8.5 इंचावर मार्किंग करून घेऊ. छाती आहे आपली 37 इंच, 37 चौथा भाग 9.5 इंच, 9.5 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायची आहे. दंडघेर आहे 10 इंच आणि इथे 5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आता हे सगळे मार्किंग आपल्याला स्ट्रेट जॉईन करून घ्यायचे आहे. स्केलच्या साहाय्याने पण तुम्ही इथे जॉईन करू शकता. स्केल ठेवायची आणि हे व्यवस्थित आपल्याला सरळ एक लाईन आखून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण स्टिचिंग करायचं. आपलं जर साईड फिटिंग असते ती व्यवस्थित सरळ येते आणि खूप छान फिटिंग बसते. आता याच्यावर आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला पण अशाच पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. इथे आपली फिटिंगची स्टिचिंग कंप्लीट झालेली आहे. आता फक्त आपल्याला पाइपिंग जॉईन करायचं आहे. बाकी सगळं आपलं इथे ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे. बघू शकता या पद्धतीने आपला फ्रंटचा लुक आलेला आहे.
आता पाइपिंग अटॅच करूया। पाइपिंग अटॅच करण्यासाठी आपल्याला क्रॉस पट्टी पाहिजे नसते, जी आपण काढून घेतलेली आहे। क्रॉस पट्टी आपण 2 इंचाची घेतलेली आहे आणि त्याला आता आपण डबल फोल्ड करू आणि जिथे आपला नेकचा शेप आहे तिथे आपल्याला ठेवायचा आहे। अर्धा इंच आपल्या बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि त्याला आतल्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला अर्धा इंचच्या डिस्टन्सनी आपल्याला शिलाई करायची आहे। जसं आपला नेक जात आहे त्यानुसारच आपल्याला इथे स्टिच करायचे। कपड्याला बिलकुल ओढायचं नाही आहे जास्त आणि आपल्याला व्यवस्थित अर्धा इंचाच्या डिस्टन्सने शिलाई मारायची आहे। लास्टमध्ये आपल्याला कपडा कट करून हाफ इंचाचा जो कपडा असतो आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि आपल्या जिथे राऊंड नेक आहे तिथे सगळीकडे आपल्याला कट्स करायचे आहे। कपड्याला बॅक साईडला आपल्याला फोल्ड करून वरून पाइपिंगची शिलाई करायची। पाइपिंगची शिलाई ही आपल्याला जी आपली स्टिचिंगची जी लाईन येते त्या लाईनवरच आपल्याला पाइपिंग करायची आहे, म्हणजे आपली पाइपिंग हे व्यवस्थित येते। अशा पद्धतीने आपण पाइपिंग कंप्लीट करून घेऊया। पाइपिंग कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक कसा आहे ते तुम्हाला दाखवते। हा बघा फायनल लुक आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन नवीन असेच व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे। तर व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू।